भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज चाललेलो होता औशाला बालाजी मंदिरला, कारण वातावरण जे आहे ते वातावरण खूप असं मस्त झालेलं आहे आणि ह्या अवताराचा आपण आनंद घेण्यासाठी आपण चाललेलो होतो औशाला. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपासून बघा. चला आता आपण टाकूया पेट्रोल गाडीमध्ये, ओसवाडीचा पेट्रोल पंप आहे. चला आहे आणि गाडीत बंद पडली, चालूच होणार झाली बघा. का कसं चालू होणार की काय नाही की चावी चालू आहे का, पण अभी चावी बंद आहे. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. तर भावांनो, आता आपण औषधामध्ये आता आपण मंदिरामध्ये भेटूया. तर भावांनो, आता आपण सध्या चढाव लागलेला आहोत औषधच्या मंदिरच्या. चला आता जाऊ मंदिरमध्ये आणि मंदिर बघूया कसं आहे काय नाही. चला लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवं येष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकं. चला आता मग जाऊया आणि मंदिर बघूया. तर भावांनो, हे जे आहे ते आपल्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बालाजीचं मंदिर आहे. म्हणजे सेम तिरुपतीचं टाईप असं मंदिर आहे. हे छोटंसं तिरुपतीत म्हणायचं. हे असं रम्य असं वातावरण आहे. इथं बागा वेगळा नंबर 1 आहे. इथं एक नंबर मंदिर आहे इथं बघा इकडं. आणि हुंडा दांडेचं आणि जे आपण आता बैठलो ते कधी हे आहे भक्तधाम निवास, या ठिकाणी बैठलेलं. तर चला जाऊया ह्या मंदिरमध्ये. आता इथं मस्तपैकी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तुम्ही पाहून या ठिकाणी रेल्वे आहे जी की सफारी करते इथं. आणि 50 आणि 30 असं तिकीट आहे या रेल्वेचं. तुम्ही पाहून घ्या रेल्वे कशी आहे ती. आणि या ठिकाणी मुंडन कक्ष आहे, म्हणजे टक्कल वगैरे करायचं. तर चला आता आपण जाऊया या ठिकाणी. या ठिकाणी काय कासव आहेत मध्ये. आणि अशी आख्खी एक आहे की या ठिकाणी असं काय ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण टाकलो पैसे आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. आख्खी आहे का असं लोक म्हणतात. हे बघा कसं आहे इथं. आणि याच्यासमोर जर पाहिलं तर प्रसादालय आहे जे की फ्रीमध्ये तिथं जेवण वगैरे भेटतं. इथं पाणी कल्याण कट्टा म्हणजे टक्कल मुंडन वगैरे करायचं. आणि या ठिकाणी केशवधाम भक्तधाम आहे. हा आता आपण जाऊया मंदिराच्या बॅक साईडला जाऊया मंदिराच्या आणि बघूया तिकडे काय आहे काय नाही. चला मंदिराच्या पश्चिम बाजूला आणि ती लगेच या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. मी बघून घ्या महादेवाचं मंदिर बघा कसं एक नंबर मंदिर आहे महादेवाचं. आणि इथं थोडासा लॉन केलेला आहे आणि लॉनच्या साईडला पण एक मंदिर आहे. आता आपण त्या मंदिरामध्ये जाऊया आणि बघूया की मंदिर त्या मंदिरमध्ये कोणता देव आहे. म्हणजे मी पण या ठिकाणी पहिल्यांदा आलेलो आहे, मला पण तेवढं काहीतलं माहीत नाही. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या औषध बालाजी मंदिर कसं आहे. सद्गुरू केशवानंद महाराजाचं मंदिर आहे, बघू तुम्ही पाहू शकता. चला आता जाऊया तिकडं. घोडा वगैरे आहे म्हणून घोड्याकडे जाऊया. चला आता भारी भारी आहे बाय सामान. इथं एक नंबर सामान आहे इथं जे की पालखीच्या टायमाला काढते त्यांनी. आणि या ठिकाणी घोडा पण आहे. घोड्याची जर तुम्हाला रायडिंग करायची असेल तर इथं रायडिंग करायला भेटते घोड्याची तुम्हाला. या साईडला मस्तपैकी बसण्यासाठी सोय केलेली आहे. आता आपण मंदिराचा पूर्ण शूट घेतलेला आहे. आता आपण जाऊया मागे आणि मागे. तर भावांनो, आता आपण आलेला तर हनुमानच्या मूर्ती बसे आणि आपल्या मागे जे आहे ते बालाजीचं मंदिर आहे. आता आपण हनुमानची मूर्ती बघूया. चला कमीत कमी एक 20, 25, 30 फुटाचं हनुमान मंदिर आहे. इथं मंदिर म्हणजे मूर्ती आहे. चला जाऊया मध्ये आणि मूर्ती बघूया. बघा किती मूर्ती उंच आहे. म्हणजे पूर्ण खालून कमीत कमी एक 50 फूट तरी उंच आहे अशी मूर्ती आहे. एक नंबर मूर्ती आहे. चला आता वरती जाऊन शूट घेऊया. एक नंबर मूर्ती आहे, बघूया चला.
हे बघा किती मोठी मूर्ती आहे बघा. तुम्ही कधी बघितलं नसतं तरी येऊ शकता. आता आपण थांबलेलो आहोत चढावरती, म्हणजे मंदिराच्या थोडं बाहेर आले की चढावर चढ आहे ते थांबलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपलं लाचर पण दिसते या ठिकाणी. आणि या ठिकाणी पूर्ण औसा आहे. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे औशाचा मंदिरचा, तो तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.